जय भीम. सर्व महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो. एक आदर्श शाखेमध्ये आलोय, तो सगळ्यात जास्त त्याचा आनंद आहे. आदर्श शाखा पुरस्कार प्राप्त शाखा क्रमांक 704 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा संजीवनी खैरेताई, त्याचप्रमाणे दर्शनाताई, त्यांच्या सहकारी प्रीती कांबळे, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सन्माननीय अध्यक्ष अरुण जाधव, उपाध्यक्ष काशीनाथ पवार साहेब, त्याचप्रमाणे जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष राजेश तांबे सर, सचिव प्रकाशजी कांबळे साहेब, आणि त्यांनी मला मागच्या वर्षी देखील आमंत्रित केलं होतं. आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बोबेरी पंचायत समितीचं फार मोठं काम आहे आणि त्याच्या कामाचा एक भाग म्हणून तुमच्या विभागातून तुमचे आवडते गटप्रतिनिधी त्यांना आपण सातत्याने निवडून देतो आणि ते खरोखरच एक क्रियाशील कार्यकर्ते आहेत. आणि आता ताईंनी उल्लेख केला की ते मुख्य कार्यकारिणीमध्ये सचिव देखील आहेत. ते आमचे मित्र श्रीधर साळवे साहेब, त्याचप्रमाणे जे श्रीवर्धन तालुक्यामध्ये खूप त्यांचं काम चांगलं आहे असे आमचे मित्र संजय कुमार खैरे साहेब. तरी सगळ्यांचीच नावं घेणं मला ते शक्य नाही आहे, तुम्ही सगळे त्यांची नावं घेतली नाही, हे सगळे देखील माझ्यासाठी सन्माननीय आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी आणि त्यांचे सगळे सहकारी आणि अमृतवादी महिला मंडळ, त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि त्यांचे सगळे सहकारी, या सगळ्यांची नावं मी घेतली असं समजा. कारण आपल्याला महत्वाचा पार्ट आहे व्याख्यान, तिकडे आपल्याला लवकरच जायचं आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. मागच्या वर्षी देखील मी या ठिकाणी आलो होतो. सम्राट अशोकांच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती दिली होती, परंतु यावेळेस आपला थोडासा विषय वेगळा आहे आणि सातत्याने वेगळं काहीतरी बोलावं आणि वेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी असा माझा नेहमी काहीतरी प्रयत्न असतो. आणि तो संबंध महाराष्ट्रामध्ये 200 पेक्षा जास्त व्याख्याने झालेत आणि माझा तोच प्रयत्न असतो. कारण बाबासाहेब कोणाला माहित नाही असं ह्या बौद्ध समाजामध्ये असा एकही व्यक्ती, अशी एकही स्त्री, असा एकही कोणी सापडणार नाही की त्याला बाबासाहेब माहित नाही. किंबहुना या भारत देशामध्ये असं कोणी व्यक्ती नाहीये की त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहित नाही. त्याच्यामुळे आपण तर लहानपणापासूनच बाबासाहेब आंबेडकर विचारांचं बाळकडू घराघरातून आपल्याला पाजलेलं असतं. तरी देखील मी प्रयत्न केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रवास, हा प्रवास साधारणतः मी तुम्हाला उलगडून सांगण्याचा प्रयत्न करायला. परंतु सगळ्यात मला फार म्हणजे कौतुक वाटतं तर तुमच्या सगळ्या स्त्रियांचं कौतुक वाटतं. तसं असं काय की तुम्ही संत कबीरांनी जे सांगितलेलं आहे तर संत कबीरांनी त्याप्रमाणे तुम्ही सगळे वागताय. तर संत कबीरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं होतं. तर संत कबीर काय म्हणतात? संत कबीर म्हणतात, पाणी पिजे छान के, पाणी पिजे छान के, गुरु पिजे छान के. तुम्हाला माहिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये कोणतं प्रकरण गाजतंय ते तुम्हाला माहित आहे. आणि ते का गाजतंय? कारण श्रद्धा कोणावर ठेवायची आणि श्रद्धा कोणावर ठेवायची नाही हे त्यांना माहित नाही. पण माझ्या तमाम बौद्ध माझ्या भगिनींना नक्की माहित आहे की गुरु कोणाला मानायचं तर गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानायचं. हे सगळं तुम्हाला माहित आहे. म्हणून तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मला माहित आहे तुमच्या पत्रकामध्ये टाळ्या वाजवून साधुकार द्यावा. आधुनिक भारताचे निर्माते, आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे भारताला तेजोबल प्राप्त करून देणारे थोर विचारवंत होते. मग हे थोर विचारवंत एका रात्रीमध्ये घडले का? एका दिवसामध्ये घडले का? नाही घडले ना. हेच आपल्याला समजून घ्यायचं. कारण बाबासाहेबांचं शिक्षण किती झालं होतं हे सगळं तुम्हाला माहित आहे. तरी पण काहीतरी त्यात त्रुटी असतात. त्या त्रुटी आपल्याला समजून घ्यायच्या.
है ना. आणि आपला आपण क्लिअर राहिलं पाहिजे, प्रत्येक विषयाला आपण क्लिअर राहिलं पाहिजे, प्रत्येक विषय आपण समजून घेतला पाहिजे. सगळंच माहिती आहे, आपण सिरियल मधून पाहिलं, सिरियल मधून बाबासाहेबांना पाहिलं, पुस्तकांमधून बाबासाहेबांना. मग तो 1819चा कालखंड, त्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 32 पदव्या घेतल्या, 32 डिग्र्या घेतल्या. मग त्याच्या पाठचं काय रहस्य आहे, बरोबर ना. आता म्हणालो की बाबासाहेब राष्ट्र निर्माते आहे, बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार आहेत, है ना. मग हे संविधानाचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते, आधुनिक भारताचे शिल्पकार एका दिवसात झालं का? नाही, है ना. एका दिवसात काही एवढं शक्य नाही. त्याच्यापाठी यातना, त्याग, समर्पण हे असतं. आणि बाबासाहेबांचं त्याग, समर्पण याच्या पाठीमागे आहे, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान दिलं, हो दिलंच, त्याच्यामध्ये शंका असतात. आता RSSची लोक काय म्हणतात त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका, ते म्हणणारच आहे. ते बापाला बाप म्हणणार की नाही म्हणणार ह्या शंका माझ्या मनामध्ये. आयुष्य मात्र आणि भविष्य मात्र तिला लिहिता आलं नाही, ते म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. ज्या सटवीला बाबासाहेब आंबेडकरांचं भविष्य लिहिलं नाही, त्यांनी संविधान लिहून तमाम भारतीयांचं भविष्य लिहिलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारताचे शिल्पकार होतात, कारण त्यांनी सगळ्या भारतातल्या लोकांचं भविष्य लिहिलेलं. मग तो कुठलाही जाती, धर्माचा, पंथाचा असो. लक्षात आलं इथपर्यंत? आपण पुढे जाऊया, सटवीला जरा बाजूला करूया, कारण बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धांच्या झोळीमध्ये टाकल्यानंतर आपण त्या सटवीला अगदी घराबाहेर काढलेलं आहे ना. कळलं की नाही? 1900 झालेला प्रवास, 1900 ते 1904 हा बाबासाहेबांनी सातारा स्कूलमध्ये त्यांनी त्यांचं हायस्कूलमध्ये त्यांचा दाखला झाला. मग त्याच्या त्या सैनिक तळामध्ये बाबासाहेब आंबेडकर तिथे राहत होते, दापोलीमध्ये. 2 वर्ष त्यांनी आपल्या अभ्यासाला सुरुवात दापोली या ठिकाणी केलेली आहे. पण रामजी बाबांना त्या ठिकाणी कुठेही नोकरी मिळेना, आणि त्या तुटपुंच्या कमाईवरती म्हणजे पेन्शनवरती त्यांचं काही चालेना. त्यांनी खूप प्रयत्न केले की आपल्याला इथे कुठेतरी चांगली नोकरी मिळेल, आपल्याला इथे अस्पृश्यांसाठी काम करता येईल, परंतु तिथे रामजी बाबांना काम मिळेल. मग रामजी बाबांनी पुन्हा, रामजी बाबांचं घर तिथे होतं बरं का, दापोली तालुक्याच्या कुंडावरती. तिथे बौद्धजन सेवा संघ तालुका दापोली मंदनगड ही मातृसंस्था आहे. त्या मातृसंस्थेचा 15 वर्ष मी सभापती होतो, आणि सभापती असताना तिथे प्रशस्त सभागृह बांधलेला आहे. आणि बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होतं तिथे घरटं होतं, त्या घरट्यावरती आपण बुद्ध विहार बांधलेला आहे. तुम्ही काय गेला तर निश्चित बघा, इथे बरेचसे दापोलीची लोक असतील त्यांना माहित असेल. मी काही खोटं बोलत नाही, आणि मी माझ्या पदार्थ काही बोलत नाही, मी माझ्या खिशातलं काही बोलत नाही. मी इतिहासामध्ये घडलं तेच सांगतो. मला गरज आहे या तुमच्यासारख्या माता भगिनींची हे प्रवचन आणि व्याख्यान ऐकायला तत्पर असतात, त्यांची मला गरज आहे. मला कुठल्या पुरस्काराची गरज नाही. तुम्ही म्हणाला व्याख्यान चांगलं झालं मी खुश, तुम्ही म्हणाला व्याख्यान चांगलं झालं नाही मी प्रयत्न करेन चांगलं सांगायचं, हा माझा प्रयत्न आहे. ताई लक्षात आलं. मग बाबासाहेबांच्या रामजी बाबांनी संपूर्ण गोथावळा जमा केला आणि पुन्हा साताऱ्याला निघून गेले. साताऱ्यामध्ये बाबासाहेबांचं ऍडमिशन केलं. साताऱ्यामध्ये 1900 ते 1904 ह्यावेळेस बाबासाहेबांचं सातारा या ठिकाणी ऍडमिशन केलेलं आहे. आणि ऍडमिशन केल्यानंतर बाबासाहेबांना चांगली वागणूक मिळालेली नाहीये, कारण आपण कोण स्पृश्य, बरोबर ना. आज आपण बाबासाहेब काय म्हणतो, ज्ञान महर्षी बोलतो की नाही, बोलतो की नाही. पण त्यावेळेची परिस्थिती काय होती, त्या ज्ञान महर्षीला वर्गामध्ये बसून देत होते का, तर नाही, वर्गाच्या बाहेर बसावं लागत होते. कुठे, गुणपाठावर, बरोबर ना. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी साताऱ्यामध्ये 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. तिथे गुरुजी त्यांना म्हणायचं की महाराजा मुलगा शिकून काय करणार आहे, त्याला गुलाच राखायचे है ना, त्याला तळीच उचलायचे. तळी मळी समजतं ना, गाण उचलायचे. तळी मळी म्हणजे मळ डोक्यावर घ्यायची आपली पूर्वीची लोक है ना. आता टॉयलेट बाथरूम महानगरपालिका आता झालेली आहे, पण तेव्हाची परिस्थिती अशी होती की आपले पूर्वज
या मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस डोक्यावरती मलाच्या पेटे घ्यायच्या आणि वाहत जायच्या, म्हणजे संपूर्ण ते गळत होतं ना. अशा परिस्थितीमध्ये आपले महार लोक होते. तुम्हाला माहित आहे, पिक्चर तुम्ही पाहिलं, मी काय वेगळं सांगत नाही, मी फक्त उजळणी करतो. असं काय आहे, उजळणी करण. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब वर्गाच्या बाहेर राहून शिकत होते. शिक्षक म्हणते महाराज वर्ग शिक्षण घेऊन काय करणार आहे, काय मोठे होणार आहे. बाबासाहेबांना वाईट पडलं. बाबासाहेबांनी शाळेमध्ये खूप यातना भोगल्या. बाबासाहेबांनी पाणी प्यायला मिळत नव्हतं. बाबासाहेबांना त्यांचे विद्यार्थी त्यांच्याबरोबर असलेले सहकारी बोलत नव्हते. बाबासाहेबांना तुच्छ लेखत होते. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब बाहेर आल्यानंतर बाबासाहेबांचे कोणी केस कापत नव्हते. केस कटिंग करतो ना, आज मोठ्या मोठ्या सलूनमध्ये तुम्ही आपल्या मुलांना पाठवता, तुम्ही स्वतः पार्लर मध्ये जाता है ना. तर बाबासाहेबांना ते न्हावी त्यांची केस देखील कापत नव्हते. बाबासाहेब एक दिवस प्रवास करत असताना, फिरत असताना बाबासाहेब बघतात की ते न्हावी हे म्हशीचे केस हादरत असतात. मग बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हा न्हावी त्या म्हशीचे केस हादरतोय पण आमचे केस कापत नाही. मग बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न पडतो, ही कोणती व्यवस्था आहे, आणि ही जर अशी व्यवस्था असेल ह्या व्यवस्थेला आपण बदललं पाहिजे, ह्या व्यवस्थेला आपण बदललं पाहिजे. हा बाबासाहेबांच्या मध्ये पहिला प्रश्न निर्माण झाला, या व्यवस्थेने निर्माण केलेला प्रश्न. आणि हा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला की न्हावी केस म्हैस हादरतो, आमचे केस कापत नाही. बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांप्रमाणे मी देखील विद्यार्थी आहे, पण मला आतमध्ये घरामध्ये म्हणजे त्या शाळेमध्ये मला बसून देत नाही. असं मला का होतंय माझ्या बरोबर, हे त्यांना कळेल असं झालं. मी पण विद्यार्थी आहे, बाकी सगळे विद्यार्थी आहेत. बाबांना अस्पृश्यता म्हणजे काय माहित नव्हतं. तर बाबासाहेब हे कॅम्प मध्ये शिकलेले आहेत, कॅम्प मध्ये राहिलेले आहेत. बाबासाहेबांचे रामजी बाबा सुभेदार होते, प्रिन्सिपल होते. त्याच्यामुळं महार काय असतं हे बाबासाहेबांना माहित नव्हतं. सातारमध्ये आल्यानंतर बाबासाहेबांना समजलं महार म्हणजे काय आणि महाराजांना कोणत्या प्रकारची वागणूक मिळते. बाबासाहेबांना तिथे समजलं. बाबासाहेबांचे शिक्षक हे बाबासाहेबांनी शिकवत होते आणि त्यावेळेस भूमितीचा पिरियड चालू होता आणि बाबासाहेबांना प्रश्न विचारला, सगळ्या मुलांना प्रश्न विचारला. बाबासाहेबांनी हात वरती केला, भीमरावांनी हात केला आणि शिक्षकांना सांगितलं की मी या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. आणि बाबासाहेब म्हणजे भीमराव हे ब्लॅकबोर्डच्याकडे घ्यायला निघाले. सगळ्या मुलांनी आरडाओरड केली आणि त्यांना तिथे मज्जाव केला, वेळेस मज्जाव केला. आणि गुरुजींना सांगितलं की ते महाराजचं पोरग आहे, त्याला आतमध्ये घेऊ नका. त्या बोर्डच्या पाठीमागे आमचे जेवणाचे डबे ठेवलेले आहे, त्यांचा विचार होईल, म्हणून त्याला आतमध्ये घेऊ नका. त्या गुरुजींनी त्यांना सांगितलं तुमचे जेवणाचे डबे बाजूला करा. बाबासाहेब वर्गामध्ये येतात, ब्लॅकबोर्ड पर्यंत जातात आणि ते गणित सोडवतात आणि गुरुजी खुश होतात. बघा, वर्गाच्या बाहेर बसलेले पोरग हे गणिताचे धडे शिकवतं, भूमितीचे धडे सोडून देतं, परंतु वर्गाच्या आतमध्ये बसलेल्या मुलांना ते येत होतं है ना. विद्वत्ता ही वर्गाच्या बाहेर बसला तरी मिळते आणि विद्वत्तेच्या वर्गाच्या आतमध्ये बसल्या तरी देखील मिळते. हे बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलं, भीमरावांनी सिद्ध केलं. पुढचा प्रसंग तुम्हाला मी सांगतो. बाबासाहेबांच्या त्या शाळेमध्ये साताऱ्यामध्ये बाबासाहेबांना शिक्षण अधिकारी बाबासाहेबांच्या शाळेमध्ये येतात आणि सगळ्या मुलांना प्रश्न विचारतात. हे देखील तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, नवीन काही वेगळं सांगतो असं नाही, परंतु व्याख्या ते वाढवून चढवून सांगतात. मी तसं सांगणार नाही, प्रॅक्टिकल सांगणार. बाबासाहेबांचं आत्मचरित्र हे तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल, शॉर्टकट मध्ये मिळेल. बाबासाहेबांनी आत्मचरित्र देताना सगळंच लिहिलेलं नाही. बाबासाहेबांना स्वतःची प्रशंसा करायला आवडायचे, कारण रंगराव आणि पहिल्यांदा जयंती केली पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जिवंत असताना, तेव्हा बाबासाहेब त्यांना ओरडले होते. बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीवरती ठेवली आणि त्या पुण्यामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली. साहेब तुम्हाला माहितच असेल, पण बाबासाहेबांनी ते आवडलेलं नाहीये, कळलं की नाही. पहिली जयंती त्या पुण्यामध्ये कुठे केली साजरी, पुण्यामध्ये. ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाईंनी शिक्षणाचे पहिले दरवाजे तुमच्यासाठी उघडले, महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिले दरवाजे तुमच्यासाठी उघडले.
त्या पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती साजरी झाली, लक्षात घ्या. कळलं की नाही? हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली, त्यांच्या तस्वीरीची, प्रतिमेची. त्याला आपण तस्वीर म्हणतो, प्रतिमा म्हणतो, है ना, फोटो म्हणतो, मी काही म्हणा, है ना. म्हणजे बाबासाहेबांची जयंती बाबासाहेब जिवंत असताना केली, आता तर आपण साजरी करतोय. पण बाबासाहेबांच्या शाळेमध्ये शिक्षण अधिकारी येतात आणि ते सगळ्या मुलांना प्रश्न विचारतात, वेगवेगळे प्रश्न विचारतात. प्रत्येक प्रश्नाला मात्र कोणी मुलांचा अर्धवटा कोणाचा हातच नाही, अशी परिस्थिती वर्गामध्ये श्रीधरजी. आणि भीमरावांचा हात मात्र सगळ्यात वरती. प्रत्येक प्रश्नाचं भीमरावांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. मग शिक्षण अधिकारी खुश होतात आणि वर्गाच्या बाहेर जिथे बाबासाहेब बसतात, भीमराव बसतात, त्या ठिकाणी येतात आणि ते शिक्षण अधिकारी भीमरावांना म्हणतात, भीमराव, तू सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलेस, यू आर द ग्रेट स्टुडंट इन द स्कूल. तुझ्या शाळेतला सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. काय विचारतो? शेवटचा प्रश्न. बाबासाहेब म्हणाले, भीमराव म्हणाले, काय हरकत नाही, शक्य होईल पण त्या प्रश्नाचं उत्तर दिली. ते नम्रपणाने म्हणाले, नम्रपणाने आपली मान खाली घातली. ते इंग्रज अधिकारी, शिक्षण अधिकारी भीमरावांना प्रश्न विचारतात, भीमराव, मला सांगा, या पृथ्वीपासून कोणता ग्रह सगळ्यात दूर आहे? बाबासाहेब नम्रपणे उत्तर देतात की मला खरोखरच मला ह्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही, परंतु माझ्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न उपस्थित राहतो, तो असा आहे की हा ग्रह कोणता ग्रह दूरवर आहे मला माहित नाही, पण ह्या शाळेमध्ये पाण्याचा माठ ठेवलेला आहे, तो मात्र माझ्यापासून फार दूर आहे, कारण त्याला मला हाती लावता येत नाही आणि त्याच्यामधलं पाणी मला पिती नाही. बाबासाहेब येतात चौथीमध्ये असताना या व्यवस्थेला विचारलेला प्रश्न आहे. म्हणून तुम्ही देखील व्यवस्थेला प्रश्न विचारणारे झालं पाहिजे. अभिजित दिपकेनी व्यवस्थेला प्रश्न विचारले. शिक्षणाचा अधिकार आम्हाला आहे आणि तो शिक्षणाचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे, म्हणून पेपर फुटी संदर्भामध्ये तो प्रश्न अभिजित दिपकेनी देखील या व्यवस्थेला विचारलेला आहे. या व्यवस्थेला विचारलं की नाही? म्हणून आपण प्रश्न विचारणारे झालं पाहिजे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारायचे असो तर आपण खरं व्यवस्थेला प्रश्न आजही देखील विचारले पाहिजे. मग ती व्यवस्था कोणाची असू दे, आपण या संविधानाच्या राज्यामध्ये राहतोय, या संविधानाच्या भारतामध्ये राहतोय आणि त्यावेळेस संविधानी नव्हतं, त्यावेळेस मनस्मृती होती. त्या मनस्मृतीच्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यवस्थेला प्रश्न विचारत होते. मग आपण प्रश्न विचारणारे झालं पाहिजे की नाही? झालं पाहिजे की नाही? झालं पाहिजे. आपल्या मुलांना आपण तयार केलं पाहिजे. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचं जे स्वप्न आहे, हे स्वप्न आहे की इथल्या विद्यार्थ्यांनी, भारतातल्या विद्यार्थ्यांनी, बोलधाम विद्यार्थ्यांनी इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी इयत्ता चौथीमध्ये असताना इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारलेला आहे. कारण इथल्या व्यवस्थेने आपल्याला व्यवस्थेचे गुलाम करून ठेवलेले आहे. ह्या व्यवस्थेचे दोन हात करण्यासाठी बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आपण शिकलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. या व्यवस्थेला प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याला शिकलं पाहिजे. हा प्रश्न बाबासाहेबांच्या मनामध्ये उत्पन्न झाला इयत्ता चौथीमध्ये असताना. बरोबर की नाही? बाबासाहेबांनी निश्चय केलेला आहे, संकल्प केलेला आहे, ही व्यवस्था आपल्याला बदलवायची, ही व्यवस्था आपल्याला उचलून फेकायची. ही व्यवस्थेला आपण प्रश्न विचारायचे आहेत. की नाही? आतापर्यंत समजलं आपल्याला? पुढे जाऊया आपण. मग पुन्हा बाबासाहेबांचे वडील हे साताऱ्यामध्ये काम करत असताना त्यांना योग्य असा पेन्शन मध्ये काय भागत होतो. मग साताऱ्यामध्ये दुष्काळ पडतो. सातारा कुठलं? माझं नाव सातेरे. सातारा म्हणजे सातारा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना? ओके, सातारा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काही सातारची लोक इथे असतील. सातारामध्ये दुष्काळ पडतो आणि त्या दुष्काळामध्ये तिथलं ब्रिटिश सरकार तिथे तळी खोदण्याचं काम करतं. म्हणजे आपण त्याला धरण म्हणतो ना, पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून तिथे धरण खोदण्याचं काम गोरेगावला काढतात.
त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना म्हणजे रामजी सुभेदारांना इथे नोकरी मिळते. कुठे? गोरेगावला, साताऱ्यामध्ये गोरेगाव. आपलं माणगाव गोरेगाव नाही, मी क्लिअर करतोय साहेब, थोडा गैरसमज होतो लोकांना. आजही वाटतं माणगाव गोरेगाव म्हणजे आपलं कोकणातलं नव्हे, साताऱ्यामधलं गोरेगाव. तसं कोकणामध्ये जास्त आपल्या लष्करीचे चटके लागलेले नाहीये, तर सगळे शिक्षित होते, मिलिटरीमध्ये होते, फलटणीमध्ये होते, फलटण म्हणतो ना आपण, फलटणीमध्ये. त्यामुळे कोकणामध्ये एवढे चटके आम्हाला मिळत नाही. आणि बाबासाहेबांनी पहिला संघर्ष, दुसरा संघर्ष, तिसरा संघर्ष कोकणामध्येच केला, कारण कोकणातील लोक शिक्षित होते, बरोबर आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या सहकार्याने त्यांनी तो संघर्ष केला. म्हणून बाबासाहेबांचे वडील गोरेगावमध्ये राहतात आणि तिथे बाबासाहेबांच्या वडिलांना नोकरी मिळते, रामजी सुभेदारांना नोकरी मिळते. आणि नोकरी मिळते, पैसे वाटप करण्याचे, पगार वाटण्याची त्यांना तिथे नोकरी मिळते. मग एक दिवस रामजी बाबा पत्र पाठवतात आणि आपल्या सगळ्या मुलांना गोरेगावला बोलवून घेतात. गोरेगावमध्ये बोलवून घेतात, तुम्ही या सगळे गोरेगावला आपण भेटूया. मग हे सगळी भावंड नवीन बाबासाहेब रामजी बाबा काही पैसे पाठवतात, त्या पैशातून नवीन नवीन कपडे घेतात आणि ते गोरेगावला निघतात. पहिल्यांदा बाबासाहेब म्हणतात, आपल्या आत्मचरित्रामध्ये बाबासाहेब सांगतात की आद्या गाडीमध्ये मी पहिल्यांदा बसलो, म्हणजे रेल्वेमध्ये मी पहिल्यांदा रेल्वेने प्रवास केला, असं बाबासाहेब आपल्या आत्मचरित्रात म्हणतात. मी काय सांगत नाही, माझ्या पदाचं काहीच नाही, हे सगळं बाबासाहेब लिहून ठेवलेलं आहे तेच. तर बाबासाहेब म्हणतात, मी पहिल्यांदा आगगाडीने प्रवास केला आणि प्रवास करताना गोरेगावला ते गोरेगाव स्टेशनला उतरलो. गोरेगाव स्टेशनला उतरल्यानंतर त्यांना असं वाटलं आपले वडील काहीतरी जाण्याची व्यवस्था करतील आणि ती व्यवस्था रामजी बाबांनी केली देखील असते, परंतु ती वेळेवर तिथे पोहोचू शकलेच नाही ती व्यक्ती. त्याच्यामुळं हे सगळे भावंड तिथे उतरतात आणि उतरल्यानंतर गाडीची वाट बघतात, पण गाडी काही मिळे ना. तिथे स्टेशन मास्तर येतो, रेल्वे मास्तर येतो, त्यांना विचारतो तुम्हाला कुठे जायचं आहे, रात्र होत आली आहे, रात्र होईल, संध्याकाळ होईल. ते म्हणतात आम्हाला गोरेगावला जायचं आहे, पण आम्हाला कोणी गाडीवाला इथे गाडी घेत नाहीये. मग स्टेशन मास्तर मध्यस्थी करतो, त्यावेळेस कुठल्या गाडीवाला आतमध्ये घेत नाही, कारण ही महाराजची मुलं आहेत. महाराजच्या मुलांना कोण गाडीमध्ये बसवणार, अस्पृश्य आपण, महार आपण, बरोबर का? मग अशा परिस्थितीमध्ये स्टेशन मास्तर मध्यस्थी करतात आणि तो गाडीवाला एका अटीवर म्हणतो की मी तुम्हाला घेऊन जाईन, पण गाडी मी चालवणार नाही, मी पायी चालेल, तुम्ही गाडी चालवायची. मिलिटरीमध्ये 5-6 वर्ष बाबासाहेब तिथे मिलिटरी कॅम्पमध्ये काढले, त्यांना गाडी चालवायची सवय, घोडागाडी असेल, बैलगाडी असेल. बाबासाहेब म्हणतात काही हरकत नाही, मी चालवेल. भीमराव म्हणतात काही हरकत नाही, मी चालवेल. आणि तो खडतर प्रवास चालू होतो. बाबासाहेबांना मोठा प्रश्न पुन्हा पडतो की या बैलगाडीमध्ये आम्ही बसलो, कोणीतरी विटाळ होतोय, हा आमच्याबरोबर बसला तर ह्या व्यक्तीला विटाळ होतोय, ह्या व्यवस्थेने काय वाढून ठेवलंय आमच्या समोर. आणि बाबासाहेब त्या गाडीमध्ये बसतात, रात्रीचा प्रवास चालू होतो, गाडीवाला गाडी थांबवतो आणि म्हणतो तुम्ही इथे काहीतरी खाऊन घ्या. त्यांना मोठा प्रश्न पडतो की आम्हाला पाणी प्यायचं कुठे, तो गाडीवाले का नाल्याकडे बोट दाखवतो की तुम्हाला इथलं पाणी प्यायचं आहे. पाणी घाणेरडं असतं, गरीबच असतं, अस्वच्छ असतं. बाबासाहेब आणि त्यांची सगळी भावंड इथे जेवण उठवून घेतात आणि त्या नाल्यातलं अस्वच्छ पाणी पितात. बाबासाहेबांना प्रश्न पडतो बाबा अस्वच्छ पाणी प्यावं लागतंय, तुमच्या नशिबात स्वच्छ पाणी देखील नाही. आणि महाडचा चौकार प्यायचा सत्याग्रह तुम्हाला आठवतोय का? बाबासाहेब आंबेडकरांना ते अस्वच्छ पाणी प्यावं लागतं म्हणून बाबासाहेब आंबेडकर महाडचा पाण्याचा सत्याग्रह करतात. लक्षात घ्या, महाडचा सत्याग्रह तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना, बरोबर ना? तर बाबासाहेबांना सगळ्यात मोठी ठेस आहे, मला घाणेरडं पाणी प्यावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब तिथे गोरेगावला पोहोचतात आणि आपली सगळी व्यथा आपल्या वडिलांना सांगतात. आणि रामजी बाबा भीमरावांना सांगतात हे सगळं बदलण्यासाठी तुला शिकलं पाहिजे, तुला शिक्षण घेतलं पाहिजे, तू शिक्षित झालं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब शिकत असतात. बाबासाहेब शिकत असताना खऱ्या अर्थानं बाबासाहेबकडे कपडे देखील नाही नसतात. बाबासाहेब आनंदराव त्यांच्या मोठ्या बंधूंचा सदरा करतात. तो सदरा बाबासाहेबांना लाभ होत असेल, कारण आनंदराव हे उंच पुरे आणि बाबासाहेब एवढे उंच नव्हते, कळलं की नाही?
बाबासाहेबांना तो सदरा घाम होत असे, हात सदरातून बाहेर येत असत. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आनंदरावांचे कपडे घालून शाळेत जात असत. बाबासाहेब भिजत जात असत. त्या दोघा भावांमध्ये एकच छत्री, दोघा भावांमध्ये एकच छत्री. मग बाबासाहेब भिजत जात असत. आपल्या मुलांना ती परिस्थिती आहे का? कारण तशी नाही आहे. आणि ही परिस्थिती बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे, संविधानाने निर्माण केलेली आहे. म्हणून आज आपली मुलं चांगल्या कॉन्व्हेंट मध्ये शिकतात, चांगले कपडे घालतात, चांगली छत्री आणि रेनकोट वापरतात. याचं सगळं श्रेय कोणाला जातं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं, है ना. पण बाबासाहेबांना कुठल्या परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यावं लागेल हे आपण गांभीर्याने ऐकलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे. आणि ह्याच्यावरती आपण बाबासाहेब आंबेडकरांचं आधुनिक भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे, शिक्षित करायला पाहिजे. आणि शिक्षित करून त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सांगितलं पाहिजे. आणि उच्च पदावरती जाऊन गावामध्ये तुम्ही गेलात तर अजूनही तिथे शिक्षण पोहोचलेलं नाहीये. उलट शिक्षणाचे महानगरपालिकेचे असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद शाळा बंद होत आहेत. ही परिस्थिती आधुनिक भारताची आहे. म्हणून तुमच्या मुलांना शिकवून तुम्ही शिक्षक बनवलं पाहिजे, है ना. चांगले जिल्हा अधिकारी बनवलं पाहिजे, जेणेकरून शासनामध्ये जाऊन त्या बंद पडलेल्या शाळा त्या पुन्हा चालू करतील. आपण शासन करते झालं पाहिजे, आपल्या मुलाला शासन करते करायला पाहिजे. आणि या भारतामध्ये बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, है ना, महानगरपालिकेच्या आहेत, या शाळा आपण पुन्हा चालू करण्यासाठी आपल्या मुलांना आपण प्रोत्साहित करायला पाहिजे. बाबासाहेब पुन्हा येणार आहेत का? तर नाही. बाबासाहेब आपलं काम पूर्ण करून गेलेले आहेत, है ना. पुनर्जन्माला बौद्ध धर्मामध्ये स्थान आहे का? नाहीये. बाबासाहेब येणार नाही, पण बाबासाहेबांनी आपल्याला राजमार्ग तयार करून ठेवलेला आहे. बाबासाहेबांना साधं बैलगाडीमध्ये बसता येत नव्हतं, रस्त्याने चालता येत नव्हतं. आणि बाबासाहेबांनी संविधान देऊन आपल्याला राजमार्ग तयार करून दिलेला आहे. त्या राजमार्गावर चालत जात असताना आपण आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षित केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या राजमार्गावर चालायला त्यांना आपल्याला सक्षम करायचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आधुनिक भारताचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. लक्षात आलं का? पुढे जाऊया. त्यांचा शैक्षणिक प्रवास चालू करत असताना बाबासाहेबांची वडील पुन्हा आपलं नशीब वाजवण्यासाठी, आपल्या मुलांचं नशीब वाजवण्यासाठी ते मुंबईमध्ये येतात. आणि मुंबईमध्ये बाबासाहेब त्यांचे वडील संपूर्ण कुटुंबाला घेऊन येतात. आणि परळमध्ये त्यांचं वास्तव्य असतं. हे सगळं तुम्हाला माहीतच, वेगळं असं मी काही सांगत नाही. आणि बाबासाहेबांचा दाखला प्रथमतः कोणत्या शाळेमध्ये करतात माहिती आहे का तुम्हाला? प्रथमतः त्यांचा दाखला मराठा हायस्कूलला केला जातो. आणि नंतर रामजी बाबांच्या लक्षात येतं की इथे शिक्षण चांगलं मिळत नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग एल्फिस्टन हायस्कूलला भीमरावांचा दाखला केला जातो. लक्षात बारकाईने तुम्ही इतिहासामध्ये डोकवलं, इतिहास वाचलात तर तुमच्या हे लक्षात येतं. पहिल्यांदा बाबासाहेबांचं ऍडमिशन मराठा हायस्कूल, त्याच्यानंतर एल्फिस्टन हायस्कूलमध्ये, बरोबर ना. आणि बाबासाहेबांचं पुढचं शिक्षण मॅट्रिक पर्यंत, 5वी ते मॅट्रिक पर्यंत शिक्षण चालू होतं. रामजी बाबा फार पैसेवाले आहेत असं नाहीये. बाबासाहेबांच्या वडिलांना 50 रुपये तुटपुंजी पेन्शन. मग ह्या पेन्शन मध्ये कसं काय दोन्ही मुलांना शिकवायचा मोठा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला की दोन्ही मुलांना कसं शिकवायचं. मग आनंदरावांना ते कामाला ठेवतात, कामाला जमवून सांगतात आणि एका मुलाला म्हणजे भीमरावांना शिक्षण देतात की आनंदनी कुठेतरी काम करावं आणि घराला हातभार लावावा आणि भीमरावांनी शिकावं. हा उद्देश रामजी बाबांचा असतो. आपल्या दोन्ही मुलांनी शिकलं पाहिजे, आपल्या सगळ्या मुलांनी शिकलं पाहिजे. हा उदात्त हेतू खरं पाहिलं तर हा रामजी बाबांचा आहे. पण परिस्थितीच्या समोर नतमस्तक झालेले आहेत. परिस्थितीच्या समोर बाबासाहेबांना शिकवणं एकच मोठा पर्याय रामजी बाबा समोर होता.
आणि अशा परिस्थितीमध्ये एल्फिस्टनमध्ये बाबासाहेब तिथे भीमराव शिकतात. तिथे बाबासाहेबांना म्हणजे भीमरावांना तिथे संस्कृत शिकायचं असतं, पण तिथले शिक्षक बाबासाहेबांना संस्कृत विषय घेऊन देत नाहीत. नाईलाजाने बाबासाहेबांना पार्शियन भाषा शिकावी लागते. नाईलाज बाबांना संस्कृत मध्ये दडलंय काय हे बाबासाहेबांना बघायचं असतं, बाबासाहेबांना संस्कृत शिकायचं असतं, पण ही व्यवस्था बाबासाहेबांना संस्कृत शिकून देत नाही. म्हणून त्या संस्कृत मध्ये लिहिलेली मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळूनच टाकली. मला शिक्षण घेता आलं नाही, मला वाचता आलं नाही, मग त्या मनुस्मृती बाबासाहेब वाचता आली का? तर ते संस्कृत लिहिलेली आहे, बरोबर ना? म्हणून लिहिलेली आहे ती मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळून टाकलेली आहे. लक्षात घ्या, मला जर वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही, मला ते शिकता येत नाही, याचाच अर्थ त्या मनुस्मृतीमध्ये काहीतरी जाचकाठी या महाराजांसाठी, अस्पृश्यांसाठी आणि इथल्या 80% जाती जमातीसाठी लिहिलेले आहेत. हे बाबासाहेबांच्या लक्षात आल्यानंतर बाबासाहेबांनी त्या मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. पण त्यासाठी पहिल्यांदा बाबासाहेब शिकले, ज्ञान हस्तगत केलं है ना, आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. ही व्यवस्था, ह्या व्यवस्थेला दोन हात निर्माण करण्यासाठी बाबासाहेब पहिल्यांदा शिकलेले आहे, शिक्षण घेतलेलं आहे, बरोबर आहे? पुढे जाऊया. आणि त्या ठिकाणी देखील बाबासाहेबांच्या जी सटवी आहे ना, तिने बाबासाहेबांचं नशीब लिहिलेलं नाहीये, पण मनुस्मृती ही सटवी जी आहे, मनुस्मृतीतल्या ज्या जाचकाठी आहे, मनुस्मृतीतली सटवी, ही सटवी मात्र बाबासाहेबांच्या पाठीमागे होती. म्हणजे बाबासाहेबांना तिथेही त्याच अस्पृश्यतेचे चटके लागत होते, आणि हे अस्पृश्यतेचे चटके सोसत बाबासाहेब हे मॅट्रिक झालेले आहे. आणि मॅट्रिक करत असताना खरं असताना रामजी बाबांचा त्याग हा फार मोठा आहे. तो आपण 2 मिनिटांमध्ये ऐकूया. बाबासाहेबांना मॅट्रिक करत असताना, शिक्षण देत असताना खऱ्या अर्थाने त्यांनी बाबासाहेबांच्या वडिलांनी म्हणजे रामजी सुभेदारांनी, केळुसकर गुरुजींनी जे बुद्ध चरित्र लिहिलेलं आहे आणि अनेक पुस्तकं हे केळुसकर गुरुजींनी लिहिलेली आहे. ती पुस्तकं रामजी बाबा टोपलीमध्ये भरून, टोपल्यात भरून आपल्या डोक्यावरती त्या एल्फिस्टन परळ विभागामध्ये जाऊन विकायचे. बरोबर बोलतो ना मी? आणि जोरदार ओरडायचे की ही पुस्तकं विकत घ्या म्हणून, जोरजोरात ओरडायचे, आरोळ द्यायचे, आणि या पद्धतीने जे 4 पैसे मिळायचे त्यातले काही हिस्सा हे रामजी बाबांना द्यायचे, आणि रामजी बाबा हे आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लावत असत. विचार करा केवढं मोठं त्याग आणि समर्पण हे बाबासाहेबांच्या वडिलांनी केलेलं आहे. डोक्यावरती टोपलीमध्ये पुस्तकं, आणि दिवसभर वन फिरायचं. काही पुस्तकं विकत जातात, काही विकल्या जायची, काही विकल्या जायची नाही. अशा परिस्थितीमध्ये रामजी बाबा वन करत पुस्तकं विकत फिरायचे, आणि तरी देखील पैसे कमी पडायचे. मग रामजी बाबा आपल्या मुलींच्याकडे जायचे. तुम्ही बघितलं मध्ये तिथे मुलींच्याकडे आपले पैसे मागायचे. मुलींच्याकडे कधी द्यायला पैसे नसत, पण दागिने घ्यायचे, आणि ते दागिने घाणवटी ठेवायचे, आणि बाबासाहेबांना पुस्तकं आणून द्यायचे. अशा परिस्थितीमध्ये रामजी बाबांनी बाबासाहेबांचं मॅट्रिक शिक्षण पूर्ण केलेलं आहे. शिक्षितच आहात, बरोबर ना? आणि आमचे विचारांचे पंडित श्रीधर साळवे साहेब गटप्रतिनिधी आहेत, जिथे बसलेले ते देखील व्याख्यान देतात. पण मला खरं सांगतो अजून योग आलेला नाहीये, आणि साळवे साहेब कोणी नक्की व्याख्यान असेल तेव्हा मला बोलवा, मी निश्चित येईल. वेळात वेळ करून येईल, मला तुम्हाला ऐकायचं आणि त्याच्यात माझ्या ज्ञानामध्ये थोडी भर पडेल. तर असं असताना रामजी त्यागात होत, आणि हे होत असताना बाबासाहेबांचं भीमरावांचं लग्न झालेलं आहे. आता आपल्या मुलाचं लग्न करून दिलं, तो शिकेल का हो हा प्रश्न निर्माण होतो की नाही? बरोबर. आणि बाबासाहेबांचं लग्न झालेलं आहे, रमाई आलेले आहेत. रमाईने वेळ द्यायचाय, शिक्षणाने वेळ द्यायचाय, पुस्तकं वाचायला वेळ द्यायचाय, है ना? रामजी बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. म्हणजे केवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या भीमरावांवरती आलेल्या आहेत. भाषाचं मुलाचं मी लग्न करून दिलं तर मला वाटत नाही तो शिकेल, है ना? अशी परिस्थिती सध्या तरी आहे. पण बाबासाहेबांचं लग्न झालेलं आहे, म्हणजे बायको घरी आहे,
आहे ना, म्हणजे पत्नीची जबाबदारी. म्हणजे आताची परिस्थिती नाही, आता फारच म्हणजे पार्लरमध्ये जळण्यासाठी आणि सगळ्यासाठी पैसे वगैरे 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 सगळं काही असतं. पण तेव्हा तसं काही नव्हतं, पण जबाबदारी होती की नाही, वेळ तर द्यावाच लागणार ना, पत्नी म्हटल्यानंतर वेळ द्यावा लागणार, बरोबर की नाही. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आपलं शिक्षण मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण केलं आणि सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो त्यांचा भाऊ आनंदराव आणि रामजी बाबांचं आहे. लक्षात घ्या, रामजी बाबा हे कुठले सावकार नव्हते. सावकार होते का रामजी बाबा? तर नव्हते, गरीब होते. 50 रुपये पेन्शन आणि त्या पेन्शनवरती संपूर्ण घर, एवढं मोठं कुटुंब. आणि हे करत असताना बाबासाहेब शिक्षणासाठी लवकर उठायला पाहिजे म्हणून रात्रभर जागत असत. रामजी बाबा रात्रभर जागत 5 वाजता बाबासाहेबांना उठवत, 2 वाजता बाबासाहेबांना उठवत आणि अभ्यास करायला लावत. म्हणजे त्या रामजी बाबांच्या डोळ्याने फक्त एकच ध्येय की आपला मुलगा शिकला पाहिजे, आपला मुलगा शिकला पाहिजे. एकच ध्येय बाबासाहेबांच्या वडिलांच्या समोर होतं, बरोबर की नाही. आणि बाबासाहेब आपला अभ्यास कसं करत होते तुम्हाला माहिती का? दिव्याच्या खाली. कुठले दिवे? रोडवरचे, गार्डन मध्ये दिवे असतील, त्या दिव्याच्या खाली अभ्यास करायचे, कंदिलाच्या खाली अभ्यास करायचे, बरोबर ना. 1 पैशाचं तेल ते रात्रभर चाललं पाहिजे म्हणून जेवण झाल्यानंतर ती वाद कमी करायचे कंदिलाची. कारण 1 पैशाचं तेल, रॉकेल घासलेलं पण ज्याला म्हणतो ना ते, म्हणून ज्योत कमी करून जेवण झालं त्या ज्योत कमी करायची. कारण पुन्हा भीमराव अभ्यासाला उठल्यानंतर त्यांना ती वाद शोध उपयोगी पडायला पाहिजे. किती काटकसरपणा करायचे विचित्र रामजी बाबा. आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब कुठे जाऊन अभ्यास करायचे? दिव्याखाली, है ना, दिव्याखाली, गार्डन दिव्याखाली, गिरगाव मध्ये जायचे, इथे जाऊन दिव्याखाली अभ्यास करायचे. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, बाबासाहेब अभ्यास करायचे ते म्हणजे बाबासाहेब जेव्हा लोकल ट्रेन चालू झाली होती, रेल्वे चालू झाली होती, 9 पासून ते चर्चगेट पर्यंत ही लोकल धावायची, 7 पासून तर CST पर्यंत ही लोकल धावायची. बाबासाहेब पूर्ण रिटर्न तिकीट काढायचे आणि बाबासाहेब त्या लोकल मध्ये बसायचे, वाचत बसायचे, ह्या टोकावरून त्या टोकावरून, त्या टोकावरून ह्या टोकावर. आणि अशा किती फेऱ्या बाबासाहेबांच्या त्या लोकल शिकवायच्या, बाबासाहेबांना स्वतःलाच माहित नाही, पण बाबासाहेबांना अभ्यास करायचे. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी अभ्यास पूर्ण केलेला आहे. मॅट्रिक बाबासाहेब पास झालेले. रामजी बाबांना फार मोठा आनंद होतो. रामजी बाबांना तर आनंद होतोच, कारण अस्पृश्यामधला मान जातीमधला पहिला मुलगा मॅट्रिक, बरोबर ना. रामजी बाबांना आपला मुलगा मॅट्रिक झाल्यानंतर आपला आनंद होतो की नाही? बीकॉम झाल्यानंतर आनंद होतो. रामजी बाबांना देखील आनंद झालेला. आणि तिथे केळुस्कर गुरुजींनी त्या ठिकाणी बाबासाहेबांचा सत्कार घेतलेला आहे. भोळे साहेब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि रामजी बाबांनी सत्कार घेतलेला आहे. केळुस्कर गुरुजी, रामजी बाबा सगळ्यांनी मोदीचा सत्कार घेतला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा तिथे सत्कार होतो. आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध चरित्र दिलं जातं. आणि या बुद्ध चरित्राचा बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये मोठा त्यांचा बदल झालेला आहे. त्या बुद्ध चरित्राने बदल झालेले आपण लक्षात ठेवूया. हे बुद्ध चरित्रामुळे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. आणि बाबासाहेब म्हणतात की माझ्या आयुष्याच्या 45 वर्ष मी बुद्ध चरित्राचा अभ्यास केला आणि बुद्धाकडे वळलो आणि मला समजलं की बुद्ध हे भारतातलेच आहेत. बुद्धाचा धम्म हा विज्ञानाकडे नेतो आणि बाकीचे सगळे धर्म अज्ञानाकडे नेतात. बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म निवडला. त्याचं कारण म्हणजे केळुस्करांनी दिलेलं बुद्ध चरित्र. आणि बाबासाहेबांचा पुढचा प्रवास चालू होतो, शैक्षणिक प्रवास. बाबासाहेबांच्या वडिलांना मोठा प्रश्न पडतो की बाबासाहेबांना पुढचं शिक्षण कसं द्यायचं, बरोबर की नाही? आतापर्यंत आपण शिक्षण दिलं. केळुस्कर गुरुजी आणि रामजी बाबा यांना समजतं की बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराज हे मुंबईमध्ये आलेले आहेत. आणि ते आले असताना
तिथे केळुसकर त्यांना भेटतात आणि त्यांना सांगतात की महार समाजातला एक मुलगा भीमराव हा मॅट्रिक पास झालेला आहे, तर त्याला पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही शिक्षणवृत्ती द्यावी. आणि असं पत्रव्यवहार केल्यानंतर बाबासाहेबांना प्रत्येक वर्ष प्रत्येक महिना 25 रुपये शिक्षणवृत्ती मिळते. आणि ह्या शिक्षणवृत्तीवर खऱ्या अर्थाने बाबासाहेब आपलं BA शिक्षण पूर्ण करतात. बाबासाहेब पूर्ण करतात, परंतु एका अटीवरती की बाबासाहेब BA झाल्यानंतर बाबासाहेबांनी बडोद्याला जाऊन त्या संस्थेमध्ये नोकरी करायची. अट्ट असते, लक्षात अट्ट असते. महाराजांनी 25 रुपये प्रति महिना शिक्षणवृत्ती दिलेली आहे. बाबासाहेब शिष्यवृत्तीवरती आपलं BA शिक्षण पूर्ण करतात आणि ह्या देशामधला महार समाजाचा अस्पृश्यामधला पहिला विद्यार्थी ज्यांनी BA परीक्षा पास केली ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. महार समाजाचा तुम्हाला काय आनंद नाही वाटत ना? काय वाटत? खरंच नाही वाटत? मला वाटतं बाबा महार समाजातला पहिला विद्यार्थी शिकण्याचा आनंद मला आहेच आहे, परंतु त्या विद्यार्थ्यांनी ही तिथली व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केले. तिथली व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केले. बीकॉम आपली पण मुलं होतात म्हणून आपल्याला काय वाटत नाही, BA आपली मुलं होतात, बरोबर. पण त्या कालखंडामध्ये ह्या भारत देशातला BA होणारे पहिले बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी. पुन्हा BA झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे अटीप्रमाणे बडोद्याला निघून जातात. मी बडोद्याला गेल्यानंतर तिथे नोकरी करायला सुरुवात करतात. नोकरी करत असताना त्या ठिकाणी राहायला घरी मिळत नाही आणि तिथले जे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून त्यांना नोकरी तिथे मिळते, ती नोकरी करत असताना त्या चपराशी देखील त्यांना पाणी देत. अशा परिस्थितीमध्ये तिथला चपराशी बाबा सांगतो तुमचा पेला घेऊन जा, तुमचं तांबे घेऊन या आणि इथे आम्ही तुम्हाला पाणी देणार आहे. फाईल देखील ओढून फेकल्या जातात. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब तिथे नोकरी करत असतात आणि नोकरी करत असताना तार येते. तारीमध्ये लिहिलेलं असतं की तुमचे वडील खूप सिरियस आहे, तुम्ही ताबडतोब निघून तुम्ही मुंबईमध्ये या. आणि बाबासाहेब 9 दिवसाची नोकरी करून बाबासाहेब पुन्हा ते मुंबईमध्ये येतात. रामजी बाबा त्यांना बघतात आणि आता हात घेतात आणि शेवटचं श्वास सोडतात. रामजी बाबांनी त्यांना आधार दिलेला आहे. रामजी बाबा या जगाचा निरोप घेतात, परंतु आपल्या मुलाला BA पर्यंत शिक्षण शिकून जातात. त्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण करून जातात. इथल्या अस्पृश्यांना आधार देण्याची ताकद निर्माण करून आपल्या मुलामध्ये ते ह्या जगाचा निरोप घेतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून रामजी बाबांच्या विचारांना देखील आपण नतमस्तक झालं पाहिजे. झालं पाहिजे की नाही? पुढे बाबासाहेब पुन्हा मुंबईमध्ये विचार करत असतात की आपण पुढे काय करावं. आणि त्यावेळेसच त्यांनी इथे मुंबईमध्ये आल्यानंतर ते पुन्हा त्यांना कळतं की सयाजी गायकवाड हे आपल्या मलबारी या राजवाड्यामध्ये आलेले आहेत. ते आपली कैफियत सांगण्यासाठी त्या राजवाड्यामध्ये जातात. केळुसकर गुरुजी बरोबर असतात आणि केळुसकर गुरुजी जातात. त्यांनी सांगतात की मला योग्य असं त्या ठिकाणी बडोद्यामध्ये मला व्यवस्था मिळाली नाही, मला तिथे कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळालेलं नाही आहे, पुन्हा मी तिथे नोकरी करण्यात येऊ इच्छित नाही. तर असं अर्ज तिथे बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांना देतात आणि तिथे त्याच्यावरती सयाजीराव काहीच बोलत नाही. पण त्यावेळेस मात्र तिथे एक चर्चा चालू असते की इथल्या विद्यार्थ्यांना, भारतातल्या विद्यार्थ्यांना सयाजीराव गायकवाड हे बाहेरगावी पाठवत असतात शिक्षणासाठी. कोलंबियामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये पाठवत असतात. त्यावेळेस बाबासाहेब इंग्लिशमध्ये तिथे त्यांच्याकडे बोलत असतात, इंग्लिशमध्ये अर्ज दिलेला असतो. सयाजी गायकवाड प्रभावित होतात त्यांची इंग्लिशवरती, त्यांची हँडरायटिंग होती आणि ते तिथेच सांगतात की भीमराव तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी अर्ज करा आणि पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही संस्थेला अर्ज करा आणि तो अर्ज तुमचा पास करेल. आणि बाबासाहेब त्या पद्धतीने अर्ज करतात आणि त्यांची शिष्यवृत्ती पास होते. आणि बाबासाहेब आंबेडकर हे
पुढच्या शिक्षणासाठी कुठे जातात? अमेरिकेमध्ये जातात. किती लोकांची मुलं अमेरिकेमध्ये शिक्षण घेतात हो? आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, इथल्या किती लोकांची मुलं अमेरिकेमध्ये शिक्षण घेतात? आता तर बाबासाहेबांनी शिक्षणावरती तर ओपनच केलेले असेल, तरी देखील सगळी उजळणी करत आहोत. ही उजळणी आपण त्याच्याकरताच करत आहोत. लक्षात आलं का? तुम्ही म्हणाल की हे सगळं आम्हाला माहितच. पीएचडी देखील करतात की नाही? बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मिळाली नसती तर बाबासाहेब न्यूयॉर्कला गेले असते का? बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे आणि त्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपलं एमएससी शिक्षण पूर्ण केलेलं आहे, पीएचडी केलेली आहे. बाबासाहेबांनी पीएचडी कशातून केलेली माहिती आहे का तुम्हाला? कशातून केलेली आहे? कोणी सांगेल का? ही अर्थव्यवस्थेची उत्क्रांती ह्या विषयावरती बाबासाहेबांनी पीएचडी केलेली आहे. म्हणजे इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स ब्रिटिश इन इंडिया या विषयावरती बाबासाहेबांनी पीएचडी केलेली आहे. थोडा मोठा विषय बाबासाहेबांनी निवडलेला आहे, पण भारत हा शब्द तिथे आहे ना? लक्षात घ्या. बाबासाहेबांनी समाजशास्त्र घेतलं, इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांनी पीएचडी केलेली आहे. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय बाबासाहेबांनी घेतलेले आहेत. त्या विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये शिक्षण घेण्यासाठी वर्गाच्या बाहेर बसवलं जायचं. तो विद्यार्थी आज कुठे गेलेला आहे? अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं एमए पूर्ण केलेलं आहे, पीएचडी पूर्ण केलेलं आहे. आणि एमए आणि पीएचडी पूर्ण केल्यानंतर बाबासाहेबांना प्रश्न, बाबासाहेब पुन्हा एक पत्र लिहितात. कोणाला? राजश्री सयाजीराव गायकवाडांना एक पत्र लिहितात आणि ते म्हणतात की मला अजून 3 वर्ष वाढवून द्यावं, मला माझं पूर्ण शिक्षण करायचंय. परंतु बाबासाहेबांना एकच वर्षाची शिक्षण मिळते आणि बाबासाहेबांना तिथे शिक्षण पूर्ण करता येत नाही. तरी देखील बाबासाहेब काय करतात? जर्मनीमध्ये जातात. बाबासाहेब जर्मनीमध्ये जातात. तुम्हाला माहिती आहे का बाबासाहेब जर्मनीमध्ये गेलेले? बाबासाहेब ते जर्मनी, फ्रान्स, रशिया तिथे देखील ते बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतात. बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतात. हे कोणी ऐकलंय तुम्ही? परंतु एमए झालेल्या बाबासाहेबांना, पीएचडी बाबासाहेबांना तिथे चपराशी तिथे घ्यायला येत नाही. किती मोठी अवहेलना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाची. बाबासाहेब हे पारशी नाही. त्या रात्री बाबासाहेबांचं सामान हे बाहेर फेकलं जातं. बाबासाहेब सामान उचलतात, रडत असतात. बोक्षी बाबासाहेब रडतात आणि बाबासाहेब सांगतात की या मनस्मृतीच्या राज्यामध्ये मी एमए केलेलं आहे, पीएचडी केलेलं आहे. जर माझी ही अवस्था असेल तर माझ्या तमाम अस्पृश्यांची काय अवस्था असेल? यांच्यासाठी मला काम करायला पाहिजे, यांच्यासाठी मला काम करायला पाहिजे. बाबासाहेब पुन्हा त्या एका गार्डन बगीच्यामध्ये जातात, रात्र काढतात आणि त्या गार्डन मध्ये रात्र काढतात आणि बाबासाहेब संकल्प घेतात की मी ती व्यवस्था बदलणार, मी इथली व्यवस्था बदलणार. आणि बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेतल्या. प्रत्येक डिग्री बरोबर बाबासाहेबांना अस्पृश्य झालेली जखमी भरत होती. प्रत्येक जखमी कशाने भरत होती? औषधाने नाही, तर बाबासाहेब प्रत्येक डिग्री घेत असताना बाबासाहेबांची प्रत्येक जखमी भरत होती. कारण बाबासाहेबांना ह्या भारत देशाचं चित्र बदलायचं होतं. ह्या भारत देशातल्या लोकांचं भविष्य बदलायचं होतं. म्हणूनच बाबासाहेबांना आपण भारताचा भाग्य विधाता म्हणतो. त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय प्रवास, मला वाटतं आपण महेंद्र चापे सरांना या ठिकाणी निमंत्रित केलं. खरोखर आज बाबासाहेब तर सगळ्यांनाच माहीत आहेत. आपण एवढ्या वर्ष त्यांचा अभ्यास करत आहोत, बाबासाहेब शिकत आहोत. पण आज ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं आपल्याला आणि संबोधित केलं आणि आपल्या ज्ञानामध्ये खूप भर पाडलेली आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने आपल्याला आज बाबासाहेब समजवलेले आहेत. तर मला वाटतं सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. इकडे बघ.
आणि जर तसं नसलं आणि पौर्णिमा येत असली तर आपण आपण कुठे जाणार आहोत?